पर्युषण पर्वानिमित्त जयानंद फाउंडेशनच्या मोफत भोजन व्यवस्थेला प्रारंभ। मोफत जेवणाची उत्तम व्यवस्था करून जयानंद फाउंडेशननं केलंय पुण्याचं काम। नरेंद्र फिरोदिया। जैन धर्मात पर्युषण पर्व काळास खूप महत्त्व आहे। या काळात सूर्यास्तापूर्वी जेवणाला फार महत्त्व आहे। जयानंद फाउंडेशन जैन बाजारपेठेत समाजातील नागरिकांसाठी मोफत जेवणाची उत्तम व्यवस्था करून पुण्याचं काम करते। जैन समाजाबरोबरच सर्व समाजासाठी जयानंद फाउंडेशन निस्वार्थपणे राबवत असलेले उपक्रम हे कौतुकास्पद व समाजोपयोगी आहेत, असं प्रतिपादन जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केलं। जैन धर्मातील पवित्र पर्युषण महापर्वास सुरुवात झाली आहे। त्यानिमित्त दाळमंडई येथे जयानंद फाउंडेशनच्या वतीनं जैन समाजातील नागरिकांसाठी सायंकाळच्या जेवणाची चौविहार अर्थात ब्याळूची दाळमंडई बाजारपेठेत मोफत व्यवस्था करण्यात आली। या उपक्रमाचा शुभारंभ उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाला। यावेळी उद्योजक राजेश भंडारी, सतीश लोढा, मर्चंट बँक संचालक कमलेश भंडारी, पोपटलाल भंडारी, डॉक्टर विजय भंडारी, अजित गोगळे, मनोज शेटिया, राजेश गोगळे, कमलेश गोगळे, संजय लोढा, जयानंद फाउंडेशन अध्यक्ष अमित काबरा, उपाध्यक्ष गौतम मुथा आदींसह बाजारपेठेतील व्यापारी व जयानंद फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते। प्रास्ताविकात कमलेश भंडारी म्हणाले की जैन धर्मात आत्मशांती, संयम यासाठी पर्युषण महापर्वाला खूप महत्त्व आहे। यामध्ये दररोज सायंकाळी सूर्यास्तापूर्वी भोजन घ्यावं लागतं। मात्र बाहेर गावाहून आलेल्या व्यापाऱ्यांना तसेच बाजारपेठेतील दुकानदार व कर्मचाऱ्यांना घरी जाऊन भोजन घेणं शक्य नसतं। यासाठी गेल्या 11 वर्षांपासून जयानंद फाउंडेशनच्या वतीनं जैन समाजातील नागरिकांसाठी दाळमंडई बाजारपेठेतच जेवणाची चौविहार अर्थात ब्याळू व्यवस्था करत आहोत। दररोज सुमारे 250 ते 300 बंधू भगिनी या भोजनाचा लाभ घेतात। राजेश गोगळे व कमलेश गोगळे यांनी स्वतःची जागा यासाठी उपलब्ध करून देत सहकार्य केले। जयानंद फाउंडेशनचे सदस्य यासाठी भरपूर मेहनत घेत आहेत। फाउंडेशनचे अध्यक्ष अमित काबरा यांनी आभार मानले। यावेळी सदस्य कुणाल बडजाते, रोहित चुत्तर, प्रितेश कांकरिया, मनोज राका, सचिन कटारिया आदी उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर। नमस्कार, जय जिनेंद्र। आज सालाबाद प्रमाणे जयानंद फाउंडेशनचं ब्याळूचं एक उपक्रम करतात, त्याचं आज उद्घाटन झालं। मागील 11 वर्षापासून जयानंद फाउंडेशन अविरत ही सेवा सर्व जैन बांधवांना, सर्व नगरकरांना देत आहे। आपल्याला माहितच आहे की पर्युषण पर्वाचं किती महत्व आहे आणि त्यात ब्याळूचं अधिक महत्व आहे की लोकांना वेळेवर आणि ब्याळूचं जर त्यांना जेवण मिळालं तर किती महत्व आहे ते जयानंद फाउंडेशननी मागील 11 वर्षापासून सेवा देत आहे। मी त्यांना त्यांच्या सर्व कार्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, पर्युषण पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जैन धर्मामध्ये आत्मशांती, संयम यासाठी पर्युषण पर्वाचं खूप जास्त महत्व आहे। या पर्युषण पर्वामध्ये 7 दिवसामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये किंवा स्थानकामध्ये आयोजित केले जातात। ज्यामध्ये एक महत्वाचा जो आहे तो आहे म्हणजे ब्याळूचं एक खूप महत्व या ठिकाणी आहे। बाजारपेठेतील व्यापारी किंवा बाहेरगावातील व्यापारी खरेदी हेतू जे नगरमध्ये येतात, त्या आलेल्या व्यापाऱ्यांची सोय व्हावी या उद्देशाने मागील 11 वर्षापासून जयानंद फाउंडेशनने ब्याळू व्यवस्था या ठिकाणी दाळमंडईमधील राजेश कुमार, कमलेश कुमार गोगळे यांच्या निवासस्थानी सुरू केलेली आहे। त्याला खूप चांगला प्रतिसाद सर्व व्यापारी वर्गातला व बाहेरगावून आलेल्या खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांचे सुद्धा चांगला प्रतिसाद लाभत आहे। जयानंद फाउंडेशन मागील 20-22 वर्षापासून नगरमधील विविध क्षेत्रामध्ये आपलं सामाजिक योगदान देत आहे। त्यात महेश नवमी असो, महावीर जयंती असो, 28 मार्च असो किंवा अन्यही विविध कार्यक्रम जयानंद फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर घेत जातात। आज या ब्याळूच्या कार्यक्रमाला माननीय नरेंद्रजी फिरोदिया यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं। त्यावेळी नगरमधील उद्योजक राजेशजी भंडारी, डॉक्टर विजयजी भंडारी, बाबूशेठ लोढा, त्याचप्रमाणे संजयजी लोढा, मनोजजी शेटिया, अजितजी गोगळे, पोपटलालजी भंडारी यांच्यासह बाजारपेठेतील इतर व्यापारी सुद्धा उपस्थित होते व जयानंद फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष अमितजी काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम राबवला जात आहे। मी या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांचे व व्यापाऱ्यांचे स्वागत करतो। मी थांबतो। धन्यवाद।